लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपये अर्थातच मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वितरण या वितरणाबाबतची आपण सातत्याने अपडेट घेत आहे आणि प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करतोय। लाडक्या बहिणींनो 12, 13, 14, 15 4 दिवस लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण झाले। ज्या महिलांना 12 तारखेला 1500 रुपये मार्च महिन्याचे आले त्या लाडक्या बहिणींना 13 तारखेला पुन्हा एकदा 1500 रुपयांचे वितरण झाले, असे 3,000 रुपये मिळाले। आणि त्यासोबत ज्या लाडक्या बहिणींना 14 तारखेला वितरण झाले त्या लाडक्या बहिणींना 15 तारखेला परत 1500 रुपये असे 3,000 रुपयांचे वितरण झाले आहे, ज्यामध्ये बहुतांश महिलांना मागील 2 दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचे वितरण झालेले आहे। आणि आज देखील हे वितरण होणार असल्याची माहिती मिळत आहे। कारण लक्षात घ्या, 16 मे 2026 अजूनही अनेक महिला अशा आहेत की ज्या सर्व अटी निकषांमध्ये पात्र आहेत, ज्यांनी ज्यांची ई केवायसी योग्य पद्धतीने केली आहे। फक्त त्यांना फेब्रुवारी महिन्यापर्यंत पैसे देखील आले होते, परंतु मार्च आणि एप्रिल असे 2 महिन्यांचे हप्ते आले नाहीत। तर या महिलांचे हे 3,000 रुपये कधी जमा होणार असा प्रश्न राज्यातील असंख्य महिला विचारत आहेत। योजनेमध्ये आम्हाला अपात्र केलंय की काय असा देखील प्रश्न विचारत आहेत। तर चला याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया, परंतु त्याआधी या सर्व अपडेट सर्वात आधी सर्वात योग्य पद्धतीने आणि खात्रीशीरपणे मिळवण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला सर्वात आधी आपण देत असतो। तर लाडक्या बहिणींनो आज देखील हे वितरण होणं अपेक्षित आहे। लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना मार्च 2026 ते मार्च 2027 पर्यंत वेगळ्या लेखाशीर्षाखाली चालणार आहे। याबाबत आपण आधीच अपडेट दिली होती। अनेकांनी सांगितलं लाडकी बहीण बंद झाली, लाडकी बहीण बंद झाली, तुम्ही व्हिडिओवर काय सांगू नका, काय पैसे येत नसतात। आम्ही वारंवार सातत्याने आणि खात्रीशीरपणे मी सांगत होतो की लाडकी बहीण योजना बंद झाली नाही, लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे। पुढील वर्षभरासाठी 26,500 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे आणि त्यामुळे योजना अशाच पद्धतीने पुढील वर्षभर देखील चालू होणार आहे। त्यानंतर आम्ही सांगितले 3,000 रुपये येतील, 3,000 रुपये येतील। त्यावर देखील अनेक महिलांना वाटलं की पैसे येणार नाहीत, परंतु आता मागील 4 दिवसांमध्ये राज्यातील अनेक महिलांना त्या ठिकाणी 3,000 रुपये 2 हप्ते जमा झालेले आहेत। आणि त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय की अनेक महिलांचं त्या ठिकाणी पैसे येणं अजूनही बाकी आहे। आता ही लक्षात घ्या, ही डीबीटीच्या माध्यमातून प्रक्रिया अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये सुरू होत आहे। म्हणजे 3-4 वाजल्याच्या नंतर लाडक्या बहिणींना मेसेज येत आहेत आणि त्यामुळे मोठा टप्पा होत नाही। आता हे वितरण आज आणि उद्या देखील सुरू राहील। तुम्ही म्हणाल तर उद्या रविवार असणार आहे, परंतु डीबीटीच्या माध्यमातून प्रक्रिया असते, त्यामुळे रविवारी देखील वितरण होण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही आणि तशाच पद्धतीने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येतील, काळजी करण्याची आवश्यकता नाही। कारण अजून अनेक महिला बाकी आहेत। आम्ही हे विचारले असता जवळपास अनेक अशा महिला आहेत की ज्या अटी निकषांमध्ये पात्र आहेत, ई केवायसी करून त्यांचे पैसे आले नाहीत, त्यामुळे त्यांना देखील पैशांचे वितरण आज होऊ शकते आणि ते देखील सुरू झाल्यानंतर तुम्हाला लगेच आपण अपडेट देणार आहोत। कारण अजूनही अनेक महिला वितरणापासून प्रलंबित राहिलेल्या आहेत। लक्षात घ्या, काय झालंय की सरकारने काय केलं की ज्या महिलांना आधी 12 तारखेला पैसे दिले केवळ त्यांनाच 13ला पैसे दिले, ज्या महिलांना 14ला पैसे दिले केवळ त्यांनाच 15ला पैसे दिले। मग आज 16 तारखेला पैसे येतील, उद्या 17 तारखेला पैसे येतील आणि अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे 5-6 दिवसांमध्ये वितरणाची प्रक्रिया पूर्ण होईल। कारण हे 2 महिन्यांचे थकलेले लाभ होता आणि हे लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी नंतरची फायनल यादी होती। या यादीमध्ये ज्या महिला आहेत त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे तशाच पद्धतीने सुरू राहणार आहेत आणि म्हणून आता ज्यांना ज्यांना पैसे आले आहेत त्या सर्व महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेचे वर्षभर वितरण अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही। आता आजही अनेक महिलांना याचे वितरण करावे लागेल, कारण वितरणामध्ये मी सांगितल्याप्रमाणे की अनेक महिला अशा आहेत की ज्यांना योजनेचे पैसे अजूनही मिळाले नाहीत। मग त्यांच्यासाठी देखील सरकारच्या वतीने आज दुसऱ्या टप्प्यामध्ये, पहिल्या टप्प्यामध्ये किंवा तिसऱ्या टप्प्यामध्ये वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्या लगेच आम्हाला माहिती मिळते आणि आम्ही ती माहिती लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवतो, जेणेकरून तुम्हाला देखील या अपडेट मिळत राहतील की योजनेचे वितरण सुरू झाले आहे का नाही, किंवा वितरण कधी सुरू होणार आहे, किती पैसे आले आहेत आणि अशा संदर्भातील माहिती देखील तुम्हाला मिळत राहते। त्यासोबतच काल ज्या ज्या महिलांना आधी 1500 रुपये आले होते तेवढे त्यांनाच 1500 रुपये काल जमा झाले आहेत। नवीन महिलांना काल पैसे आले नाहीत, त्यामुळे आज नवीन महिलांना पैसे येणं अपेक्षित आहे आणि दुपारपर्यंत पासून याचे मेसेज देखील पडायला सुरुवात होईल असे देखील सांगितले जात आहे। आता तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि निकषांमध्ये पात्र असून देखील तुमचे पैसे आले नसतील तर तुमच्या तालुक्याचे नाव तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। ही व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करून या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत हक्काने मिळवण्यासाठी आपल्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत